तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली। तर आता मी नाश्त्यासाठी बनवणार आहे ढोकळा। तर त्याच्यासाठी घेतलेला आहे 1 वाटी रवा आणि 1 वाटी दही घेतले। चला तर आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेऊया। तर इथे पातेल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दही आणि तेवढंच आपल्याला टाकायचं आहे पाणी। जेवढं दही घेतलं आहे तेवढंच पाणी पण टाकायचे। तर हे दोन्ही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे छान मिक्स झालं आहे। आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया रवा। यालाही मिक्स करून घेऊया। छान। तर इथे तुम्हाला दिसत आहे पातळ, पण आता आपल्याला याला ठेवायचं आहे 1-15 मिनिटं। तर आपलं पीठ छान मुरलं जाईल दह्यामध्ये। तर आता आपण हे 15 मिनिटं ठेवून देऊया। तर हे बघा 15 मिनिटं आपण छान याला मुरवून घेतलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। एक चम्मचभर मी घालत आहे मीठ आणि अर्धा चम्मच असं तेल घालायचे आणि हे मिक्स करून घेऊया आता। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर या प्लेटमध्ये मी टाकणार आहे ढोकळाचं पीठ। तर मी याला तेल लावून घेतलेलं आहे छान। आता आपण याच्यामध्ये घालूया इनो। तर हे बघा मी म्हणजे गॅसवरती मी हे टोपलं ठेवलं आहे, कारण स्टीलचं आहे, लवकर स्टीम छान होते याच्यामध्ये। तर पाणीही गरम झालेलं आहे आणि असं एक ढक्कन ठेवलेलं आहे। याच्यावर आपल्याला प्लेट घालायची आणि प्लेट झाकून ठेवायची। तर इथे आता मी घालत आहे इनो, पूर्ण 1 घालत आहे मी इनो पॅकेट। आणि थोडंसं पाणी घालूया आणि लवकर आपण फेटून घेऊया, म्हणजे आपल्या पिठालाही छान बबल्स येतील। तुम्हाला इथं हवा असेल तर हिरवी मिरची पण घालू शकता, पण मी नाही घालत कारण मुलं खात नाहीत। तर इथे मी छान हलवून घेतलं आहे आणि पीठ पण आपले मस्त झालेलं आहे। तर आता आपण हे प्लेटमध्ये घालून घेऊया। पूर्ण आपण आता याच्यावर थोडंसं घालूया लाल तिखट। छान दिसते एकदम। तर इथे पाणी पण छान आपलं उकळलं आहे।
तर आपण हे प्लेट याच्यामध्ये ठेवून घेऊया. तर एकदम व्यवस्थित मध्यभागी ठेवला आहे मी. आता आपण हे झाकून घेऊया याच्यावर आणि एक 10 मिनिटं छानपैकी वाफवून घेऊया. तर इकडे स्टीम होत आहे आपलं ढोकळा. तर आपण ढोकळ्याची चटणी बनवून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी मी मूठभर असे शेंगदाणे भाजून घेणार आहे. तर चटणीसाठी इथे मी शेंगदाणे भाजून घेतले आहेत. अर्धा चमच जिरे टाकलेले आहेत भाजून. इथे 2 लाल मिरच्या घालणार आहे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि चवीपुरतं मीठ. एक म्हणजे अर्धा चमच घातलं आहे मी. तर आता आपण हे वाटून घेऊया. तर हे बघा आपली छानपैकी चटणी पण वाटून झाली आहे. आता बघूया आपण ढोकळा झालाय का. तर 10 मिनिटं झालेली आहेत. तर हे बघा आता बघूया आपण आपला ढोकळा झाला का तयार. वाव, एकदम मस्त असा फुगलेला आहे. तर आता मी चाकू घालून बघते. तर एकदम मस्त परफेक्ट झालेला आहे आपला ढोकळा. हे बघा. तर आपला ढोकळा पण तयार झाला आहे. आता आपण याचा तडका करून घेऊया. तर इथे तडक्यासाठी तेल घेतलेलं आहे मी. तेल गरम झालं की आपण सोडूया मोहरी. मिरच्या घेतल्या आहेत. ते घालूया मिरच्या आणि कढीपत्ता. तर आपण हे ढोकळ्यावर घालून घेऊया. इथे आपला ढोकळा झाला आहे थंड. तर आपण काप करून घेऊया याचे. एकदम मस्त खूप असा स्पॉन्जी झालेला आहे आपला ढोकळा. आणि आता आपण याच्यामध्ये टाकूया तडका. जी मी चटणी केली होती त्याच्यावरही तडका टाकून घेते. परफेक्ट एकदम. बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे. तर बघा तयार झालं आहे आपलं नाश्त्यासाठी रवाचा ढोकळा आणि शेंगदाण्याची चटणी. कसं वाटलं तेही कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. बाय.